भिवंडी शहरात भाजप आणि कोणार्क विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये रविवारी रात्री झालेल्या हिंसक राड्या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणात दोन्ही गटातील एकूण 44 जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये माजी महापौर विलास पाटील गटातील 35 तर आमदार महेश चौगुले गटातील 8 जणांचा समावेश आहे। सर्व आरोपींना सोमवारी सायंकाळी भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आले। या राड्या प्रकरणी 4 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। चौगुले गटाच्या तक्रारीवरून माजी महापौर विलास पाटील यांच्यासह 100 ते 150 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय। तर विलास पाटील गटाच्या तक्रारीनुसार भाजप उमेदवार चैतन्य पुल्लेवार व अन्य 15 ते 20 जणांविरोधात हल्ला व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। याशिवाय भाजप उमेदवार रितेश टावरे आणि त्यांच्या समर्थकांविरोधातही स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आलाय। दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ भिवंडी बार असोसिएशनच्या वतीने ॲडव्होकेट किरण चन्ने यांच्या नेतृत्वाखालील वकिलांनी हल्लाग्रस्त कुटुंबांची भेट घेतली असून निजामपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वास डगळे यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे। या घटनेनंतर सोमवारी फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुरावे गोळा करण्यात आले आहेत। तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता भिवंडी शहरात खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी रूट मार्च काढत चोख बंदोबस्त तैनात केला आहे। सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, भिवंडी।